संजय राऊत केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये विरोधक जिंकले, काँग्रेस जिंकली, टीव्हीके जिंकली, तेव्हा देखील ईव्हीएम वर मतदान झालं होतं. तिथं बॅलेटवर मागणी तुम्ही केली नाही. मुळामध्ये तुमच्याकडे कार्यकर्ते शिल्लक नाहीत, तुमच्याकडे नेते शिल्लक नाहीत. त्यामुळे बॅलेटवर निवडणूक घेतली का, ईव्हीएम वर निवडणूक घेतली का, तुमचा कधीही विजय होणार नाही. कारण जनतेचा आणि तुमचा काडी मात्र संबंध नाही. माणसं पैशाने जिंकता येत नाहीत, ती प्रेमानेच जिंकता येतात. तुमच्याकडे ना माणुसकी आहे ना प्रेम आहे. तुम्ही मातोश्रीचे दरवाजे आपल्या आमदारांसाठी बंद केले, मातोश्रीचे दरवाजे कार्यकर्त्यांसाठी बंद केले. तुमच्याकडे एक कार्यकर्ता शिल्लक नाही. तुम्ही घरामध्ये बसून राहता आणि तुम्ही म्हणता बॅलेटवर निवडणुका घ्या. उद्या बॅलेटवर जरी निवडणुका झाल्या तरी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच विजय होणार आहे. तुमच्याकडे नाशिकला विधान परिषदेच्या निवडणुकीला एक उमेदवार भेटला नाही. संजय राऊत, तुम्ही नाशिकला प्रभारी होतात. नाशिकला नेमका किती रुपयांचा खेळ तुम्ही केला, किती कोटी रुपयाच्या बॅगा नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही घेतल्या, किती कोटी रुपयाच्या बदल्यामध्ये नाशिकला तुम्ही उमेदवारी दिली नाही, याचा हिशोब जरा जनतेला द्या आणि मग नाकाने कांदे सोला. दिल्लीतलं आंदोलन फ्लॉप झाल्यानंतर संजय राऊत थैथयाट करायला लागले, त्यांचा तिळपापड झाला. संजय राऊत, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून तुम्ही आंदोलन करा. कारण गाढव नाक्याच्या पलीकडे जाण्याची तुमची लायकी नाही, तुमची पात्रता नाही. या देशामधील तरुणाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत आहे. तरुणाईचा विश्वास मोदीजींच्या नेतृत्वावर आहे. त्यामुळे तुम्ही अशा कितीही आंदोलनाला फूस लावली तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. कालचा पूर्ण पिक्चर फ्लॉप झाल्यानंतर संजय राऊतांचा तिळपापड झाला. आता संजय राऊत, तुमच्यासमोर एकच पर्याय आहे, तर भांडूपच्या गाढव नाक्यावर जा, जोरजोरात घोषणाबाजी करा, आंदोलन करा. कदाचित भांडूपच्या गाढव नाक्यावरील आंदोलन फ्लॉप होणार नाही, ते कदाचित तुमच्या नेतृत्वात हिट होईल. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर इंडी अलायन्सच्या ठिकऱ्या उडालेल्या आहेत. याआधी देखील विधानसभा निवडणुका असेल, लोकसभा निवडणुका असेल, इंडी आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. खरं तर संजय राऊतांची इच्छा इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याची होती, परंतु उद्धवजी ठाकरे यांनी संजय राऊत यांना परवानगी दिली नाही. संजयजी राऊत सातत्यानं सांगतायत की इंडिया आघाडीच्या बैठकीला मला जाऊ द्या, उबाटा गटाचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्या बैठकीला मी जातो. परंतु आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिल्लीला पाठवण्यासाठी नकार दिला. त्यामुळं इंडिया आघाडीमध्ये तोंड दाखवायला फक्त ऑनलाईन बैठकीमध्ये हजर राहतील. इंडिया आघाडीचं अस्तित्व पूर्णपणे संपलेलं आहे. ज्या संघटनेचं नेतृत्व राहुल गांधी करतायत ती काँग्रेस संपवण्याचं काम केलंय. ज्या इंडिया अलायन्सचं नेतृत्व राहुल गांधी करतायत ते इंडिया अलायन्सच्या ठिकऱ्या उडवण्याचं काम राहुल गांधींनी केलंय. येत्या काळामध्ये इंडिया आघाडीची भेंडी आणखी करपल्याशिवाय राहणार नाही. वैभव नाईक असतील किंवा अन्य विरोधक असतील, यांना नोटीस पाठवायचं काम सरकार करत नसते, आयटी विभाग करत असते किंवा वेगवेगळ्या यंत्रणा करत असतील. त्यांनी काही चुकीचं केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांनी चुकीचं काही केलं नसेल तर त्यांनी खुलासा करावा, त्यांची निर्दोष मुक्तता होईल. मुळामध्ये संजय राऊत, आपण पत्राचाळीमध्ये करोडो रुपयाचा घोटाळा केला म्हणून आपल्याला तुरुंगात जावं लागलं. सर्वसामान्य मराठी कुटुंबाची घरं तुम्ही लुटली म्हणून तुम्हाला जेलबारी झाली. अद्याप त्या प्रकरणामध्ये तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. तसंच वैभव नाईकांनी काही चुकीचं केलं नसेल तर त्यांच्यावर कुठलीच कारवाई होणार नाही आणि त्यांनी काही चुकीचं केलं असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल. कुठेही सूडबुद्धीनं कारवाई करायला हे काँग्रेसचं सरकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री असताना 12-12 तास ईडी, सीबीआय मोदीजींची चौकशी करत होती. अमित भाईंना तर तडीपार करण्यापर्यंतची मजल त्यावेळेला सीबीआयची केली होती. यंत्रणाचा गैरवापर काँग्रेसनं केला होता. महाराष्ट्रामध्ये कंगना राणौतचं घर पाडणं, नारायण राणेंच्या घराला नोटीस देणं, नारायणजी राणे यांना अटक करणं, याला यंत्रणाचा दुरुपयोग करणं म्हणतात. भारतीय जनता पार्टी कुठेही अशा पद्धतीनं तुमच्यासारखं यंत्रणाचा दुरुपयोग करत नाही. विधानसभा अध्यक्षांबद्दल अपशब्द संजय राऊत काढतायत. मुळामध्ये संजय राऊत चमचेगिरी कोण करतंय? तुम्ही तर काँग्रेसचे चमचे झालात. गेल्या 4 वर्षापासून काँग्रेसची चमचेगिरी करण्याचं काम संजय राऊतांच्या मार्फत केलं जातं. विधानसभेचे अध्यक्ष हे जनतेतून निवडून आलेले असतात. जनता त्यांना मत देते आणि मग ते निवडून येतात.
तुमच्यासारखं मागच्या दाऱ्यानं विधानसभेचे अध्यक्ष विधानसभेमध्ये जात नाहीत. आणि राहिली गोष्ट चमचेगिरीची, तर सगळ्यात मोठे चमचा म्हणून गेल्या 4 वर्षापासून राहुल गांधींचा चमचा होण्याचं काम, काँग्रेसचा चमचा होण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलंय. त्याकडे आत्मपरीक्षण करा आणि मग विधानसभा अध्यक्षांवर टीका करा. जनतेतून निवडून आलेल्या लोकांवर टीका करण्याची तुमची पात्रता नाही. हिम्मत असेल तर एक निवडणूक जनतेमधून लढा, जिंका आणि मग निवडून आलेल्या लोकांवर टीका करा. सोने तस्करीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला अटक झाल्याचा दावा संजय राऊत करतात. एका बाजूला संजय राऊतच म्हणतात की यंत्रणाचा दुरुपयोग भारतीय जनता पार्टी करते. मग भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला जर अटक झाली असेल तर मग यंत्रणावर दबाव आहे का? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि या तस्करीचा काहीही संबंध नाही. कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या युनियनच्या कार्यकर्त्याला अटक झालेली नाही. जो कोणी अटक झालेला आहे त्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. मुळामध्ये गेली अनेक वर्ष कामगार सेनेच्या नावावर सर्वसामान्य मराठी तरुणांना लुटण्याचं काम, सर्वसामान्य मराठी तरुणांकडनं खंडणी वसूल करण्याचं काम तुमच्या कामगार सेनेकडनं केलं जात होतं. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ती लूट थांबवली. कामगारांना एकजूट करण्याचं काम केलं. तुमच्या जाचातून, तुमच्या जोखडातून त्या कामगारांना मुक्त करून त्यांना स्वतंत्र करण्याचं काम रवींद्र चव्हाण यांनी केलं. आणि आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये, रवी भाऊंच्या नेतृत्वामध्ये कामगार संघटना अतिशय चांगली काम हे मुंबई विमानतळावर असेल किंवा हॉटेलमध्ये असेल करते. संजय राऊत, तुमच्या कामगार सेनेच्या माध्यमातून मराठी माणसाला लुटणारे तुम्ही होतात, तर आम्ही मराठी माणसाला आधार देणारे आहोत. रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्व कामगार एकवटले आहेत. त्यामुळे तुमची पळता भुई थोडी झालेली आहे. संजय राऊत आता उभाटा गट सोडून काँग्रेसचे प्रवक्ते झालेत. कारण काँग्रेसनं अमुक ठिकाणी आंदोलन केलं, तमुक ठिकाणी आंदोलन केलं, काँग्रेसच्या आंदोलनाला भरपूर मोठा प्रतिसाद मिळाला, असा खोटा दावा संजय राऊत करतात. मुळामध्ये काँग्रेसच्या आंदोलनाला कुठेही प्रतिसाद मिळाला नाही. संजय राऊत, काँग्रेसचं नेतृत्व अपयशी झालं, काँग्रेसचं आंदोलन देखील अपयशी झालंय. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, नीट प्रकरणामध्ये गृहमंत्री असतील, देवेंद्रजी असतील, यांनी सगळ्यांवर कारवाई करण्याचं काम केलंय. कुणालाही पाठीशी घातलं नाही. उलट ज्या काँग्रेसचे लागेबंदे मोटेगावकर सोबत आले, त्या काँग्रेसला जाब विचारण्याची हिंमत तुम्हाला झाली नाही. काँग्रेसने ज्या मोटेगावकराचा प्रचार केला, मोटेगावकराला मोठं करण्यामध्ये ज्या काँग्रेसचा वाटा होता, त्या काँग्रेसचे आणि मोटेगावकरचे संबंध सगळ्यांना माहिती आहेत. पण संजय राऊत, तुम्ही चकार शब्दांनी ना राहुल गांधींना त्याबद्दल प्रश्न विचारला, ना काँग्रेसला त्याबद्दल प्रश्न विचारला. त्यामुळं तुमची ही दुतोंडी भूमिका, दुटप्पी भूमिका महाराष्ट्राने ओळखली आहे. विद्यार्थ्यांचं हित जपण्याचं काम हे मोदी सरकार आणि देवाभाऊ प्रत्यक्षपणे करतायत. तुम्ही मात्र फक्त आणि फक्त नौटंकी करताय. संजय राऊत, पत्ते पिसायची सवय तुम्हाला आहे. कारण जनतेनं आता पत्ते पिसण्याशिवाय तुम्हाला कामच दिलं नाही. जनतेने तुम्हाला नाकारलं. ती विधानसभा असेल, महापालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल. त्यामुळे तुम्ही पत्ते पिसत बसा. चंद्रशेखरजी बावनकुळे, रवींद्र चव्हाणजी यांच्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्हाला जे जनतेनं पत्ते पिसण्याचं काम दिलंय ते करत बसा. कारण जनतेच्या हिताचं काम करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्रजी फडणवीस, रवींद्रजी चव्हाण हे सक्षम आहेत आणि ते जनतेचं काम करतात. पैसे मोजण्याचं काम, पत्ते पिसण्याचं काम हे संजय राऊत जनतेने तुम्हाला दिलंय. नाशिकमधनं किती कोटी रुपयाच्या बॅगा तुम्ही उमेदवार न देण्याच्या बदल्यामध्ये आणल्या, त्या बॅगातले पैसे मोजत तुम्ही बसा. फावल्या वेळामध्ये पत्ते पिसत बसा आणि उरलेल्या वेळामध्ये मीडियासमोर बडबड करा. एवढंच काम जनतेनं तुम्हाला दिले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.